कुठेतरी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि हे म्हटलेलं आहे का जोपर्यंत अध्यादेश निघणार नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा ग्रहण करणार. बघा, मला वाटतं मनोज जरांगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे काही मराठा आरक्षण झाला, मराठा आरक्षणासाठी जो काही संघर्ष झाला, त्याच्यासाठी जे काय लागेल, मला वाटतं कुणबी दाखले असतील, त्याचबरोबर त्यांची जी मागणी आहे की सगळे सोयरे जे आहेत त्याचा GR जो निघाला पाहिजे त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सरकारच्याकडून करायच्या होत्या त्या सरकारच्याकडून आपण केलेल्या आहेत. मला वाटतं ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. टेक्निकल जेवढा प्रोसिजर त्याला लागतो, आज आपण लोकांकडून जे आहे त्या लोकांचं काय म्हणणं आहे हे 15 तारखेपर्यंत जे आहे तो वेळ दिलेला आहे आपण. त्याच्यामध्ये अजून 15 तारीख झालेली नाही, उद्या 15 तारीख आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी लोकांकडून ज्या सजेशन्स येतील, ऑब्जेक्शन्स येतील, त्याच्यावरती विचार करून जे आहेत हे सरकार त्यावरती जे आहे हे पॉझिटिव्ह पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह निर्णयाचं काम जे आहे हे शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहे, सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि मला वाटतं मराठा आरक्षणाला घेऊन सरकार खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणूनच एवढे निर्णय, कधीच इतिहासामध्ये एवढे निर्णय जे आहेत, खूप आंदोलनं झाली पण कधीच निर्णय जे आहेत ते घेतले गेले नव्हते. ते निर्णय जे आहेत हे ह्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, या सगळ्यांनी मिळून जे आहे हे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे ह्या मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, त्यांना न्याय कसा दिला जाईल ह्याच्यासाठी काम करतायत. काही लोकांना लागलेला वेळ, त्यांना दिवस रात्र जे आहे त्या ठिकाणी शिंदे साहेबच त्या ठिकाणी दिसतात. जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा काही करू शकले नाही, घरात बसून राहिले, स्वतः पण कोंडून घेतलं, महाराष्ट्राला पण कोंडलं त्या ठिकाणी आणि आत्ता जे आहे आता त्यांच्या सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून जात आहेत रोज रोज. तर त्यांना टीका करण्याशिवाय दुसरा काही म्हणजे पर्याय जो आहे तो उरलेला नाही. त्यांनी टीका जी आहे ती त्या ठिकाणी करत राहावी. शिंदेसाहेबांनी जे केलेलं आहे या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, पूर्ण मराठा समाजाने पाहिलेलं आहे. हा मराठा समाज जो आहे हा शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून आहे. म्हणूनच जे आहे छत्रपतींची शपथ घेऊन जे आहे हे मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी काम केलं आणि त्याची प्रचिती जी आहे ती त्या ठिकाणी नवी मुंबईला आपल्याला त्या ठिकाणी आलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.